करायचं स्मरण. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार शनिवार, 12 एप्रिल 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, हनुमान जयंती. आजचा दिवस खूप सामर्थ्याचा आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. ज्याप्रमाणे आपण श्लोक म्हणालो, शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाची जयंती आपण साजरी करत असतो. हनुमानाला मारुती, बजरंगबली, रामभक्त, अंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसूत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधलं जातं. हनुमानाचं शस्त्र गदा हेच आहे ना. हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत बघा. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. हनुमानाला तेल, शेंदूर, रुईची फुलं, पानं अर्पण करण्याची परंपरा आहे. कारण हनुमानाला महादेव शिवशंकराचा अवतार मानलं जातं. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाली व त्यामुळे मारुतीचा जन्म झाला होता. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी ज्यावेळी आपण पाहिलं, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शनिवारच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हनुमानाची भक्ती आणि समर्पण करण्याची जी वृत्ती आहे हे पाहून सीता मातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले. हाच दिवस प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला आणि या घटनेमुळे वायुदेव क्रोधित झाले. अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्र शस्त्र आणि चिरंजीव तत्वाचं बघा वरदान दिलंय ना. म्हणून हनुमानाच्या या व्रात्यपणामुळे एक ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता. ज्यावेळी सीता रावणाच्या लंकेमध्ये बघा प्रत्यक्षात होती, तेव्हा सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. हनुमंताच्या गळ्यातील जानवं हे ब्रह्मतेजाचं प्रतीक असून हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याचं त्यात लय करण्याचं सामर्थ्य आहे. रामभक्ती करत असताना त्यांच्यात विष्णू तत्व असल्यामुळे स्थितीचेही सामर्थ्य आलं. म्हणून हनुमानामध्ये ब्रह्मतेज व शास्त्रतेज दोन्ही असल्यामुळे युद्धावेळी
आवश्यकतेनुसार वापर करत असे. बघा भाग कसा दिलेला आहे. हनुमान शक्ती सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच बुद्धीसाठी तो प्रसिद्ध आहे. लहानपणी हनुमानाने गुरुकुळात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या आणि वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धती त्यांनी शिकून घेतली. वेद उपनिषदे त्याने लहानपणीच तोंडपाठ केली होती. हनुमानाला अनेक प्रकारच्या भाषा येत होत्या. म्हणूनच राम लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवलं होतं आणि तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानाला पाठवण्यात आलं होतं. समुद्र पार करायचं आहे, समुद्र सेतू उभारायचा आहे, राक्षसांचा नाश करायचा आहे, लक्ष्मणासाठी संजीवनी आणायची आहे. यातूनच हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते. जन्मताच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले. त्यातूनच वायुपुत्र मारुती. ज्याप्रमाणे आपण हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो. बघा, प्रत्यक्षात शरीर कमावण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना केली पाहिजे. हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा आपल्याकडून बोलून घेतलं पाहिजे, बोललं गेलं पाहिजे. मारुतीचं दर्शन कशा प्रकारे आपल्याला प्राप्त होईल, हनुमानाची शक्ती, स्फूर्ती आणि ऊर्जा आपल्याला त्याचं महत्त्व कसं मिळेल. बघा, ज्या स्तोत्र आहेत, भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता, रामदूता प्रपंचन. एक प्रकारे जर पाहायला गेलो, अतिशय नम्रपणे, आपण नम्रपणा नसतो, परंतु ज्या प्रकारे मारुतीचं दर्शन कसं होईल ते सुद्धा भाग समर्थांनी आपल्याला करून दिलं. सतीबाईंना मारुतीचं दर्शन कसं प्राप्त झालं. आज दिवस सुद्धा उत्तमाचाच आहे ना. आपल्याला कंटाळा येतो, परंतु या बोधातूनच आपल्याला प्रत्यक्ष सामर्थ्य प्राप्त होतं. सौ सतीबाईंनी समर्थ चरणांवर अभिषेक केला होता आणि समर्थांना सतीबाईची निष्ठा आवडली. त्यांनी त्या सतीबाईंना रामरायासाठी नैवेद्य करा म्हणून आज्ञा केली. सतीबाई म्हणाल्या, समर्था, स्वयंपाक करायला इथे काहीच साधन नाहीये, नाही म्हणायला एवढं भाजणीचं पीठ आहे. त्यावर समर्थ म्हणाले, त्या करवंदाच्या जाळीत काही साहित्य आहेत. परंतु सतीबाईंनी पाहिलं तर स्वयंपाकाचं जे सर्व साहित्य त्यांना त्या करवंदाच्या जाळीत दिसलं. त्यांनी पुरण, वरण, वडे इत्यादी प्रकारचे स्वयंपाक केला. समर्थांनी माध्यान संध्या केली आणि आता नैवेद्य वाढा व जे वाढायचं आहे ते एकदाच वाढा असे सांगितले. सतीबाईंनी वाढप केले, सर्वांना वाढलं. समर्थ म्हणाले, मी श्री मारुती रायांना नैवेद्य समर्पण करीत आहे, मी सांगेपर्यंत मागे वळून पाहू नका. परंतु सतीबाईंना प्रत्यक्षात सांगितल्यावरच त्या सतीबाईंचं मन काही स्थिर राहीना. त्यांनी हळूच मागे वळून पाहिलं, मात्र त्या जमिनीवर मूर्छित पडल्या. त्यांनी समर्थ व श्री मारुती यांना एकत्र जेवताना पाहिलं होतं, परंतु
मारुती रायांचं दिव्य तेज त्यांच्या चर्मचक्षूंना सहन झाले नाही. समर्थांनी त्यांना सावध केलं आणि त्याच प्रताप मारुतीची स्थापना करून पूजा अर्चा करून अन्न ग्रहण करीत जा, उगाच उपोषण करू नको म्हणून आज्ञा दिली. म्हणजे विचार करा, काय निष्ठा असेल, काय भक्ती असेल. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला भरे. बघा, हनुमंत वायूचा प्रसिद्ध कशा प्रकारे सामर्थ्य, ज्याप्रमाणे सामर्थ्य प्राप्त झाले ना, खरंच श्री रामरायाची कृपा. परंतु आपल्या डोळ्यांनी आता ते पाहायला मिळत नाही. कारण आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे व्यायाम करायचा आहे. सूर्यनारायणाचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे. परंतु आपली सकाळ ही 11-12 वाजता होते. कारण आपण रात्री 2-3 वाजेपर्यंत जागत बसलेलो असतो आणि सकाळ आपली 11-12 वाजता होते. मग सूर्यनारायणाचं दर्शन कसं प्राप्त होईल? ज्याप्रमाणे सूर्यासी करावे नमस्कार, चंद्रासी करावे नमस्कार, सद्गुरूंसी करावे नमस्कार, साष्टांग भावे. या प्रकारे आपल्याला जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे त्या शिकवणीवर आपण उभे राहिलो पाहिजे. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, रामदासी अग्रगणू, कपी कुळासी मंडनू, रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती. आपल्या अंतरी कोण आहे? शेवटी परब्रह्मच आहे ना. तो परब्रह्म आहे म्हणून आपल्यावर येणारे संकट, आपल्यावर येणारा प्रसंग दूर लोटला जातो. दर्शने दोष नासती. अनेक प्रकारचे दोष आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं काय, वाईट काय. बघा, एका दर्शनाने. म्हणून आपल्या मुखामध्ये नामस्मरण असलं पाहिजे. नाम घ्यायला नामस्मरण आपल्या मुखामध्ये. बघा, आपल्यालाच कंटाळा येतो. परंतु समर्थ म्हणाले, दर्शने दोष नासती. कशामुळे? फक्त नामस्मरणामुळे. आपल्या संपूर्णपणे जर पाहायला गेलो, जे दोष आहेत ते नाहीसे करायचेत. ते नाहीसे करण्यासाठी आपल्याला भक्तीमध्ये, आपल्याला भगवंताच्या नामस्मरणामध्ये, उपासनेमध्ये आपण राहिलो पाहिजे. तरच ते दोष नाहीसे होतील. कारण प्रत्यक्षात आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपलं मन जसं चंचल आहे, आपला देह इथे बसलेला आहे, परंतु मन इकडे तिकडे फिरतोय. परंतु मनासी सुद्धा टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. एवढी शक्ती, एवढं मोठं सामर्थ्य श्री मारुती रायांमध्ये होतं. मनासी टाकिले मागे. आपण इथे जरी बसलो असो तरी आपलं मन अमेरिकेत, जपानमध्ये, बाहेरच्या देशामध्ये काय चाललंय, परंतु त्याला सुद्धा मागं टाकलं. त्या मनाला सुद्धा मागं टाकणारा बघा प्रत्यक्षात श्री मारुती राया. नमस्कार आहेच म्हणून भाग दिलेला आहे. सामर्थ्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भक्ती, निष्ठा आणि सर्वात भलं मोठं सामर्थ्य. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.